आपण बघतोय या बस वरतीच हे सर्व जे खेळाडू आहेत इंडियन क्रिकेट टीमचे ते असणार आहेत, हातात त्यांच्या वर्ल्ड कपची ट्रॉफी जी आहे ती असणार आहे आणि केवळ हाच क्षण बघण्यासाठी मोठ्या संख्येने केवळ मुंबईकरांनीच नाही तर राज्यभरातून क्रिकेट प्रेमींनी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये केलेली आहे। अगदी थोड्या वेळात, अगदी काही क्षणांमध्ये इंडियन क्रिकेट टीम ही मुंबईमध्ये दाखल होणार आहे। वानखेडे स्टेडियम हाऊसफुल झालेले आहे। मरीन लाईन या परिसरामध्ये क्रिकेट प्रेमींची तुफान गर्दी झालेली आहे, मात्र तरी सुद्धा अनेक नागरिक अजूनही या परिसरात येत आहे केवळ आपल्या लाडक्या, आपल्या आवडत्या इंडियन क्रिकेट टीमची एक झलक बघण्यासाठी। ही दृश्य आपण बघू शकतोय, वानखेडे स्टेडियमची ही दृश्य आहेत। वानखेडे स्टेडियम हाऊसफुल झालेलं आहे। पाऊस पडतोय आणि पाऊस पडत असल्याने त्या ठिकाणी काही उपाययोजना सुद्धा राबवल्या जात आहेत। या ठिकाणची संपूर्ण मैदान जे आहे ते ओलं होऊ नये यासाठी देखील काळजी घेतली जाते। मात्र वानखेडे स्टेडियम आज निशुल्क सर्व जनतेसाठी ओपन करण्यात आलेलं आहे, कारण सर्वांनी यावं, आपल्या लाडक्या खेळाडूंना बघावं यासाठी आज हे वानखेडे स्टेडियम पूर्ण खुलं करण्यात आलेलं आहे आणि आज हे खचाखच भरलेलं वानखेडे स्टेडियम आपण बघतोय आणि उत्सुकता केवळ आता भारतीय संघ या ठिकाणी येण्याची आहे। घोषणाबाजी आपण ऐकलेली आहे। इंडिया इंडिया केवळ हाच आवाज या संपूर्ण परिसरात घुमताना बघायला मिळतोय आणि या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे। डोक्यावर छत्री धरून हे सर्व नागरिक जे आहे, क्रिकेट प्रेमी जे आहे ते उभे आहेत, मात्र केवळ वाट बघताय केव्हा आमचे लाडके खेळाडू या ठिकाणी येणार आणि उत्सुकता आपण पाहतोय। प्रत्येकाच्या हातात तिरंगा दिसतोय आणि इंडिया इंडिया हाच आवाज जो आहे तो संपूर्ण परिसरात घुमतोय। दादर स्टेशन वरून वानखेडेला जाण्यासाठी देखील मोठी गर्दी झालेली आहे। दादर स्टेशन वरून वानखेडेच्या दिशेने येण्यासाठी मोठी गर्दी नागरिकांनी केलेली आहे। दादर स्टेशनवर देखील गर्दी आहे। सर्व आवाज या ठिकाणी आपण ऐकलेला आहे आणि वानखेडे स्टेडियम बाहेर आता ढोलताशा पथक जे आहे ते तयार झालं असल्याचं आपण बघतोय।
करण्यासाठी सर्व स्थानकांवर देखील मोठी गर्दी झाली असल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचतंय। चर्चगेट स्थानकाबाहेर सुद्धा मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि याशिवाय मरीन लाईन या परिसरामध्ये देखील मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी जे आहे ते पोहोचलेले आहेत। तर या ठिकाणी अगदी काही क्षणांमध्ये भारतीय संघ पोहोचणार आहे, भारतीय संघाचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर विजयी रॅली जी आहे ती या ठिकाणी काढली जाणार आहे। भारतात परतल्यानंतर अतिशय जल्लोषात सर्व भारतीय स्वागत करणार आहेत। तर एकीकडे आपण पाहू शकतोय मुंबईमध्ये सर्व चाहत्यांनी गर्दी केली आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं आता दृश्य आपण पाहत होतो जी की विमानतळावरची दृश्य होती।